इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अलीकडेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने अनेक लोकोपयोगी उपक्रमांचे भूमिपूजन सोहळे संपन्न होत असून शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या प्रमुख सहकार्यातून शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील यांच्या प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्याअंतर्गत जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून शिवगंगानगर पटेल इन्फिरिया ते भिडेवाडीकडे जाणाऱ्या उर्वरित सीसी रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते। माजी नगरसेवक रवींद्र पाटील तसेच शिवसेना महिला आघाडी विभाग संघटक रुपाली रवींद्र पाटील यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर भूमिपूजन सोहळ्याला शिवगंगानगर परिसरातील असंख्य नागरिकांनी विशेषतः महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावली। सदर भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपशहर प्रमुख परशुराम पाटील यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते। शिवसेना महिला आघाडी विभाग संघटक रुपाली रवींद्र पाटील तथा उपस्थित महिलांच्या हस्ते विधिवत पूजन करीत तसेच सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवसेना उपशहर प्रमुख परशुराम पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवीत सदर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील तथा शिवसेना महिला आघाडी विभाग संघटक रुपाली रवींद्र पाटील यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर भूमिपूजन सोहळ्याला शिवसेना शाखा प्रमुख सोनू खान, राहुल चव्हाण, महिला आघाडी शाखा संघटक लीना आभाने, भोलेताई, युवा सेनेचे यश पाटील, आदित्य श्रीवास्तव तथा परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक महिला आदींनी विशेष उपस्थिती लावली। उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवीत सदर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। यश पाटील हे टिका मारून या रस्त्याचं उद्घाटन करत आहेत। प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे। गत 5 वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या निवडणुका न झाल्याने अंबरनाथ नगरपालिकेअंतर्गत प्रशासकीय राजवट असताना देखील माजी नगरसेवक या प्रमुख जबाबदारीतून रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी पाणी, रस्ते, लाईट तसेच दिवाबत्ती, आरोग्य, शिक्षण अशा इतर अनेक मूलभूत सुखसुविधा अंतर्गत शिवगंगानगर परिसरातील बहुतेक रस्ते सीसी तसेच मोठे मोठे जलकुंभ, ज्येष्ठ नागरिकांसाठी योगा भवन, महिला तसेच मुलांसाठी बालोद्यान तथा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिरे तसेच युवक युवतींसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरे, लाडकी बहीण तथा अशा इतर अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरिता जनसंपर्क कार्यालयात नोंदणी अभियान तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड अशा इतर अनेक शासकीय योजनांबाबत विनामूल्य शासकीय दाखले वाटप कार्यक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्यात येत असून माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या असंख्य लोकोपयोगी उपक्रम तसेच अफाट समाजसेवा रूपी कार्य याच प्रमुख मुद्द्यांवर आगामी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीअंतर्गत पुन्हा एकदा रवींद्र पाटील हेच नगरसेवक म्हणून निवडून येतील असा ठाम विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला। तसेच रवींद्र पाटील यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबाबत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या। सदर भूमिपूजन सोहळ्याचे प्रमुख आयोजक तथा माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनी सर्वच उपस्थितांचे सदर भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवल्याबाबत आभार व्यक्त करताना सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवसेना उपशहर प्रमुख परशुराम पाटील तथा उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ तसेच गुलाब पुष्प देत विशेष सन्मान करण्यात आला। तसेच शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या प्रमुख सहकार्यातून प्रभागातील नागरिकांसाठी असे व इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। शिवगंगानगरमधील ज्येष्ठ नागरिक व माता बंधू, आज गेली 1.5 वर्ष या रोडचा आपण अपेक्षा करत होतो। नागरिक मला सतत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, अरे साहेब कधी होणार, पण काहीतरी टेंडरचा प्रॉब्लेम होता। आताच 4 दिवसातून मी खासदाराची भेट घेतली, साहेब रोड कधी होणार, तुम्ही आपण पैसे आता रोड नाही। खासदार साहेबांनी ताबडतोब आदेश दिले, 2च दिवसात त्याच कामाला सुरुवात होते। धन्यवाद। मी खरंच आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब तसे आमचे खासदार
कार्यसम्राट खासदार. कारण का म्हणतो, कुठलंही काम मी घेऊन जातो तर आमच्या शिवनगरसाठी कधीच नाही बोलत नाही. सतत ते सांगत असतात, ठीक आहे एवढं आहे ना, शाळेचं काम जवळ आहे. आता दुसरं एक आपलं एक समाज मंदिर आहे मस्करकरांचं, ते आपल्याला दिलेलं आहे. उर्वरित रस्ता बालाजी मंदिर तेही मंदिर झालेलं आहे. तसेच गंगासागर आशीर्वाद बिल्डिंग तो हे मंदिर झालं, थोड्या दिवसात तो पण टेंडरला आहे. ते पाण्याच्या टाकीची व्यवस्था तेथील मंदिर आपण दिलेले आहे. आणि चक्कीच्या बालाजी म्हणजे चक्की त्या परिसरात जो रस्ता आहे, सर्वच एका वर्षात सर्वच रोड आपण काढणार. शिवनगरमध्ये छोटे असो मोठे असो सर्वांचा सहकार्य असल्यामुळे हे आम्हाला शक्य झालं. तसेच आमचे किनीकर आमदार बालाजी किनीकर साहेब हे पण आम्हाला सतत मदत करत असतात. कुठलाही काम घेऊन जाता आपण नाही म्हणत नाही. आज ते येणार होते पण अर्जंटाने गाडीचा त्यांच्या मुंबईला जायला लागलं कामानिमित्त. आम्हाला सांगितलं नागरिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून घ्या, त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार आपण आज परत आपण भूमिपूजन झालेलं आहे. लवकर कामाला सुरुवात होईल. सर्वांना छोट्याच टायमिंग मध्ये आपण एवढे लोकसंख्या उपस्थित राहिले त्यामुळे सर्वांना मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, पूर्ण नमस्कार व जय हिंद. आज सकाळी रवी पाटलांचा फोन आला, आपल्याला या रस्त्याचं उद्घाटन करायचं आहे. त्या अनुषंगाने आपण सर्व जमलात. सर्वप्रथम आपण सर्वांचे आभार. खरं म्हणजे रवी पाटील म्हणजे एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी शिवगंगानगरमध्ये विकास कामाला वाहून घेतलं. विकास कामापरी त्यांची जी नागरिकांप्रती जी विकासाची कास आहे ती त्यांनी धरलेली आहे. आणि हा रस्ता आमच्या मनात आवडत होते की इथून तर भिडेवाडीपर्यंत व्हावा आणि ते आज उद्घाटन झालेलं आहे. मी रवी पाटलांचं सदस्य पुन्हा आभार मानतो आणि भविष्यात शिवगंगानगरमध्ये अशीच वाटचाल करून त्यांनी आम्हाला सहकार्य करावं एवढं बोलून मी माझे वक्तव्य संपवतो. शिवगंगानगरचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी अनेक प्रकल्प मार्गी लावलेले आहेत. आज शिवगंगानगर ते भिडेवाडीपर्यंतच्या रस्त्याचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे. मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तसेच त्यांचे चिरंजीव यश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि माझी 2 शब्द सांगतो. आपले कार्यसम्राट नगरसेवक रवींद्र पाटील ठिकठिकाणी त्यांनी उद्घाटन केलेले, पण उद्घाटन केल्यानंतर ताबडतोब त्याचा रिझल्ट आलेला आहे. तेव्हा मंजुरी नुसती घेऊन चालत नाही, तर त्याचा पाठपुरावा करतात आणि सर्व रस्ते शिवगंगामय झालेले आहेत. आणि मला आता वाटत नाही की रस्ते पुढे राहिले. ठिकठिकाणी त्यांनी जिथे उद्घाटन केले ते सर्व झाले. आता भिडेवाडी ते शिवगंगा हा महत्त्वाचा रस्ता आहे आणि तो त्या रस्त्याचं काम शेवटचं मला वाटतं ते घेतलेलं आहे. त्यानंतर अनेक कामं त्यांनी केलेले आहेत, प्रोजेक्ट केलेले आहेत. आरोग्यापासून लाईटपासून सर्व व्यवस्था ते पाहतात. ते सर्व ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचीसुद्धा ते काळजी घेतात. असे सर्व कामं ते करत असतात. त्यांचं काम बघून सर्वांनी मला असं वाटतंय की त्यांच्या कामाची पोचपावती त्याला पुढे नक्कीच मिळेल. कारण आज त्यांनी जे काम केले हे पोचपावती म्हणजे प्रचार करायची गरज नाही त्यांना. घरोघरी किंवा प्रचार माध्यमातून दाखवण्याचीच गरज नाही. त्यांचं हे काम सर्वांनी लक्षात ठेवावे आणि ते आपल्यासाठी जर उभे राहतात तर आपण सुद्धा त्यांच्यासाठी नेहमी उभे राहू असं प्रार्थना करतो मी. आणि विशेषतः त्यांचा मुलगा यश पाटील यांना आज वाढदिवस आहे, त्याला शुभेच्छा देतो आणि थोडक्यात मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा या कार्य सम्राट नगरसेवकास मी त्यांच्या पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. शिवगंगानगर भूमीचे कार्यसम्राट माजी नगरसेवक आणि भावी नगर अध्यक्ष रवींद्र पाटील साहेबांना खूप खूप शुभेच्छा आहे. आणि खरं या जे काम हाती घेतात
पूर्णत्वास नेतात आणि खरं त्यांचा शब्द हा वचनपूर्ती असते आणि म्हणून त्यांच्या मुलास यश पाटील यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच आमच्या सेवेसाठी तत्पर राहू या अशा अपेक्षा करतो. धन्यवाद. आजच्या ह्या कार्यक्रमाचे म्हणजे काय भिडेवाडी रस्ता आमच्या लेडीजसाठी तर सर्वात उत्तम आहे, कारण आम्ही इथे फिरायला येतो. सकाळी 6 साडेसहाला आम्ही फिरायला येतो. त्यामुळे जे काम करतात ते रवी भाऊ खूपच छान करतात आणि त्यांना तर आपल्या शिवगंगानगरचा सगळ्यांचा सपोर्ट आहेच आणि यापुढेही राहील. रुपाली ताईचा तर आहे सर्वांना सपोर्ट आणि आताचे जे आहे आजी आता परत माझी आणि पूर्व होणारच आहे ते नगरसेवक, त्यामुळे त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्याच्या मुलांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना नमस्कार. हा खूप दिवसाची प्रस्तावित या रस्ता प्रलंबित होता. आज सर्वांच्या आशीर्वादाने तो मार्गी लागत आहे, याचं आम्हालाही खूप समाधान वाटतं. एक व्यक्ती काही करू शकत नाही, त्यांना सर्वांची साथ लागते आणि ती साथ शिवगंगावासियांनी आम्हाला नेहमीच दिली. त्यांचे खूप खूप धन्यवाद. असेच आमच्या पाठीशी राहा. धन्यवाद.